नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण GSTच्या संदर्भात पुन्हा नवीन उदाहरणं सोडवणार आहोत. जे कन्सेप्ट आपण GSTच्या संदर्भात अभ्यासले ते सगळे कन्सेप्ट्स, त्याच्यातले सगळे फॉर्म्युले, आपण त्याला फॉर्म्युले म्हणूया. त्याचं कारण असं की प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला तेच फॉर्म्युले, त्याच पद्धतीची प्रोसेस आपल्याला करावी लागते. हा सगळा भाग आपल्या लक्षात असायला हवा. आणि आपण उदाहरणं जास्तीत जास्त जर सोडवलेत, जास्तीत जास्त उदाहरणांचा जर आपण सराव केला तर मला असं वाटतं की या बाबी आपल्याला चटकन जमू शकतात. म्हणून अट्टाहास असा आहे की उदाहरणं आपण जास्तीत जास्त घेणे, कारण उदाहरणांवरूनच ते कन्सेप्ट आपले सगळे फिक्स होत असतात. आपण कालपासून प्रॅक्टिस सेट 4.4ला आपण सुरुवात केलेली आहे. प्रॅक्टिस सेट 4.4मध्ये काही उदाहरणं आपण कालच्या दिवशी बघितलीत. आता आपल्याला 4.4मधीलच एक उदाहरण आपलं एक्झाम्पल नंबर 4 आपलं त्या ठिकाणी राहिलेलं आहे. ते उदाहरण आपण घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या उदाहरणांकडे जायचं आहे. तर 4.4मध्ये एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे बघा. द एक्झाम्पल इज दॅट इज, मी आता या ठिकाणी उदाहरण वाचतो. त्या उदाहरणावरून जे काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत ते मुद्दे या ठिकाणी मी फळ्यावर लिहिणार आहे. कारण पूर्ण उदाहरण फळ्यावर लिहिणं किंवा ते त्या पद्धतीने घेणं थोडंसं अवघड आहे. थोडंसं मी ते उदाहरण वाचतो, तुम्ही त्या ठिकाणी लक्ष द्या. मला असं वाटतं 4.4 या एक्झरसाईजमधलं ते 5वं उदाहरण आहे. 4थं नाही, 5वं उदाहरण. ओके, मी एक्झाम्पल वाचतो, या ठिकाणी लक्ष द्या. मिस्टर डिसूजा परचेस्ड 200 शेअर्स. मिस्टर डिसूजा परचेस्ड 200 शेअर्स. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स परचेस्ड बाय द डिसूजा इज 200. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 200. येस, 200 शेअर डिसूजाने त्या ठिकाणी विकत घेतले. व्हॉट इज द फेस व्हॅल्यू ऑफ दॅट परचेस्ड शेअर? फेस व्हॅल्यू इज गिव्हन ₹50. येस, फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर, फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹50. 50 रुपये ती फेस व्हॅल्यू आहे. ॲट प्रीमियम ऑफ ₹100. बघा, आता प्रीमियम आपल्याला दिलेलं आहे. प्रीमियम इज इक्वल टू ₹100. 100 रुपये प्रीमियम आहे त्याच्यावर. मग आता हे उदाहरण वाचतानाच या बाबी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत की प्रीमियम म्हणजे काय, तर वाढ झालेली आहे. बरोबर आहे, त्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. आणि मग मला डायरेक्ट या ठिकाणी काय लिहिता येईल, तर मार्केट व्हॅल्यू लिहिता येईल. मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. and hence what is the face value, that is 50 plus premium is ₹100 and hence the total market value is 150 rupees. Yes, this is the market value of that share. बघा, 2च वाक्य मी वाचले, त्याच्यानंतर मला काय लिहिता आलं. येस, मिस्टर डिसूजा परचेस्ड 200 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹50. ॲट प्रीमियम ऑफ ₹100 ही रिसिव्ड. पुढचं वाक्य बघा, ही रिसिव्ड 50% डिव्हिडंड ऑन शेअर्स. म्हणजे या शेअर्सवर त्याला डिव्हिडंड मिळालेला आहे. डिव्हिडंड इज इक्वल टू किती पर्सेंट, तर 50% डिव्हिडंड त्याला या शेअरवर मिळालेला आहे. किती शेअर घेतले? 200 शेअर्स. येस, प्रत्येक वेळेस आपल्याला उदाहरण वाचता आपल्या स्वतःशी बोलता आलं पाहिजे. म्हणजे आपण स्वतःशी ज्यावेळेस बोलू त्यावेळेस आपल्याला लगेच कळेल
किंवा डिव्हिडंड मिळालेला आहे 50%, बरोबर आहे. मार्केट व्हॅल्यू किती आहे हे सगळं आपल्याला डोक्यात ठेवायचं आहे. 150 रुपीज. फेस व्हॅल्यू किती आहे 50 रुपीज. त्यानंतर प्रीमियम किती आहे 100 रुपीज. म्हणून मार्केट व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढता आली. नंबर ऑफ शेअर्स किती 200. हे सगळं आपल्याला बाबी त्या ठिकाणी विचारात घ्यायला लागतील. येस. नेक्स्ट, आफ्टर रिसिविंग द डिव्हिडंड ही सोल्ड. आता बघा काय झालं, एक प्रोसेस झाली. त्याने डिसूजाने परचेस केले किती शेअर 200 शेअर्स त्याने परचेस केले. मार्केट व्हॅल्यू त्याची ही आहे 50%. हे शेअर परचेस केल्यानंतर त्याला 50% काय मिळाला डिव्हिडंड मिळून गेलेला आहे. येस. आफ्टर दॅट 100 शेअर्स ॲट अ डिस्काउंट. त्याने काय केलं, ही सोल्ड 100 शेअर्स. 200 पैकी 100 शेअर त्याने विकले. येस. 100 शेअर्स ॲट अ डिस्काउंट ऑफ ₹10. 10 रुपये डिस्काउंटने त्याने ते शेअर्स काय केले विकले. अँड रिमेनिंग शेअर्स वेअर सोल्ड ॲट अ प्रीमियम ऑफ ₹75. उरलेले 100 शेअर्स त्याने 75 रुपये प्रीमियम घेऊन विकले. येस. हे मराठीत सांगण्याचा उद्देश असा की उदाहरण वाचताना आपल्याला काय बाबी लक्षात ठेवाव्या लागतील, उदाहरण कसं समजून घ्यायचं, हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा आपल्याला हेच कळत नाही. आपण 2 वेळा उदाहरण वाचतो, 4 वेळा उदाहरण वाचतो, आपल्याला ते उदाहरण समजत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की ते उदाहरण वाचून आपल्याला असं वाटतं की हे उदाहरण मला येणारच नाही किंवा हे सोडवताच येणार नाही. वेगवेगळ्या व्हॅल्यू आपण ते लिहित राहतो. त्यामुळे आपल्याला अंडरस्टँडिंग होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. येस. नाऊ फॉर ईच ट्रेड. बघा आता काय झालं, त्याने 100 शेअर्स विकले 10 रुपये डिस्काउंटने आणि उरलेले 100 शेअर्स रिमेनिंग 100 शेअर्स ही सोल्ड ॲट अ प्रीमियम ऑफ ₹75. याप्रमाणे त्याने व्यवहार केला. आफ्टर दॅट याच्यात आणखी काय दिलं आहे, फॉर ईच ट्रेड किंवा प्रत्येक ट्रेडिंगला, फॉर ईच ट्रेड ही पेड द ब्रोकरेज ऑफ ₹20. येस. ही पेड द ब्रोकरेज ऑफ ₹20. 20 रुपये ब्रोकरेज त्याने प्रत्येक ट्रेडिंगला दिलेला आहे. बरोबर आहे. प्रत्येक ट्रेडिंगला त्याला किती दिलं आहे 20 रुपये काय दिलेला आहे ब्रोकरेज. येस. त्याने दिलेला आहे. फाइंड व्हेदर द मिस्टर डिसूजा गेन्ड ऑर इन्कर्ड अ लॉस. त्याला त्या ठिकाणी गेन झाला की लॉस झाला. अँड बाय हाऊ मच. कितीने तो गेन झाला किंवा कितीने तो लॉस झाला, किती रुपयाने लॉस झाला, किती रुपयाने गेन झाला, हे मला त्या ठिकाणी काढायचं. मग आपण पहिला मुद्दा लिहूया की नंबर ऑफ शेअर्स मी लिहिलेले आहेत. फेस व्हॅल्यू ऑफ दॅट शेअर इज 50, प्रीमियम इज 100 रुपीज. मार्केट व्हॅल्यू ऑफ दॅट शेअर इज, कसं काढणार मी मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. फेस व्हॅल्यू इज 50, प्रीमियम इज 100, मार्केट व्हॅल्यू इज 150. डिव्हिडंड ही गॉट 50% डिव्हिडंड ऑन दॅट शेअर. मग आता डिव्हिडंड जर मिळालेला आहे तर शेअर घेताना त्याने काय काय प्रोसेस केली असेल, तर सुरुवातीला शेअर घेताना शेअरची व्हॅल्यू कशी ठरवतो, एक एक प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचे आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देत देत ते उदाहरण सोडवता येतं. येस. टोटल डिव्हिडंड. आता त्याला सॉरी, तर टोटल डिव्हिडंड मला काढावं लागणार आहे. कसा मी काढणार की टोटल डिव्हिडंड त्याला किती मिळाला, तर आधी त्याने शेअर कितीला परचेस केले ते मला काढावं लागेल. म्हणजेच काय बघा, नंबर ऑफ शेअर्स इज 200, सॉरी प्रीमियम 100 रुपीज म्हणजे मार्केट व्हॅल्यू मला मिळेल 150 रुपीज. डिव्हिडंड ही गॉट 50%. आता इथपर्यंत मी विचारात घेतो की त्याने 200 शेअर विकत घेतलेले आहेत. येस. ही परचेस 200 शेअर्स ऑफ अ मार्केट व्हॅल्यू 150 अँड आफ्टर दॅट ही गिव द ऑर ब्रोकरेज, म्हणजे त्याने काय दिलं आहे, त्याने पेड केलेलं आहे, ब्रोकरेज पेड केलेलं आहे 20 रुपीज. बरोबर. आणि एवढं त्याने इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 50% त्याला काय मिळालेलं आहे, डिव्हिडंड मिळालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे मग सुरुवातीला मला काय काढावं लागेल की टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ दॅट
शेअर, बरोबर आहे. त्या शेअरची मला काय करावं लागेल, टोटल इन्व्हेस्टमेंट काढावी लागेल. आता मला एक सांगा की डिव्हिडंड कसा मिळतो. प्रश्न एक एक असा निर्माण होतो बघा. डिव्हिडंड कसा मिळतो, तर डिव्हिडंड हा त्या शेअरच्या फेस व्हॅल्यूवर मिळतो. डिव्हिडंड ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. येस, म्हणून सुरुवातीला मला डायरेक्ट डिव्हिडंड काढता येईल आणि नंतर त्याने किती इन्व्हेस्टमेंट केली ते पण लिहिता येईल. येस, मग मी सुरुवातीला लिहितो की डिव्हिडंड इज इक्वल टू, येस, नंबर ऑफ शेअर्स, किती शेअर्स त्याने घेतले, नंबर ऑफ शेअर्स इंटू फेस व्हॅल्यू अँड इंटू 50% डिव्हिडंड मिळालेला आहे. याच्या 50% डिव्हिडंड त्याला मिळालं आहे इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इज 200 इंटू व्हॉट इज द फेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू इज 50 इंटू 50/100. बघा, या पद्धतीने मला या ठिकाणी सोडवावं लागेल. 0 0 हिअर झिरोज आर कॅन्सल. 50 इंटू 50 किती मिळेल मला, 2 इंटू 50 इंटू 50 दॅट इज 2500 इंटू 2 इज इक्वल टू 5000 रुपीज. येस, दिस इज द डिव्हिडंड ही गेन फ्रॉम द शेअर्स. या शेअर्सवरून त्याला एवढा डिव्हिडंड मिळालेला आहे. येस, आता पुढे जाऊया आपण की त्याने किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ डिसूजा, टोटल इन्व्हेस्टमेंट. मग ही टोटल इन्व्हेस्टमेंट किती त्याला झालेली आहे, त्याची इन्व्हेस्टमेंट किती झालेली आहे. तर मला असं सांगा की टोटल इन्व्हेस्टमेंट त्याची मला काढताना कॉस्ट ऑफ 200 शेअर्स. बघा, टोटल इन्व्हेस्टमेंट काढताना नंबर ऑफ शेअर्स इंटू काय करावं लागेल मला, मार्केट व्हॅल्यू, that is market value MV. Number of shares is 200. What is market value? Market value is 150. बघा, yes, is equal to 30,000 रुपीज इज द इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट एवढीच आहे का, नाही. हे शेअर, एवढ्या किमतीचे शेअर विकत घेताना ही पेड द ब्रोकरेज ऑफ 20 रुपीज. येस, म्हणून मला या ठिकाणी टोटल इन्व्हेस्टमेंट काढताना नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज असं मला लिहावं लागेल. मग इथे +20 केलं तर इथे +20 होईल अँड इज इक्वल टू 30,020 रुपीज. येस, दिस इज द टोटल इन्व्हेस्टमेंट. हा 20 रुपीज का केला मी, बिकॉज इट इज अ ब्रोकरेज अँड एव्हरी ट्रेड ऑफ ट्रान्झॅक्शन और एव्हरी ट्रेड ही पेड द ब्रोकरेज ऑफ 20 रुपीज. म्हणून मला त्या ठिकाणी ते लिहावं लागलं. येस, आता त्याने एवढी इन्व्हेस्टमेंट त्या डिसूजाने केलेली आहे. आता पुढचा व्यवहार त्याने काय केला, 2 भाग केले त्याने. 200 शेअर्सचे 2 भाग केले. 100 शेअर्स आणि एकदा विकले आणि 100 शेअर्स दुसऱ्या वेळा विकले. येस, मग पुढे काय काय केलं तर 100 शेअर्स आर सोल्ड ॲट अ डिस्काउंट ऑफ ₹10. येस, मग पुढे लिहूया आपण 100 शेअर्स आर सोल्ड ॲट अ डिस्काउंट ऑफ ₹10. Now the discount of ₹10 is given on that share and that's why what is the value of that share. त्या शेअरची व्हॅल्यू काय असेल तर फेस व्हॅल्यू किती आहे, 50 रुपीज अँड डिस्काउंट इज गिवन ₹10 अँड देन मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू 50 - 10 असं मला या ठिकाणी लिहावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे डायरेक्ट मी या ठिकाणी लिहिणार की सेलिंग प्राइस ऑफ 100 शेअर्स. डायरेक्ट मी या ठिकाणी लिहिणार. बघा, आता बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत त्याच्यामुळे आपण काय करूया, डायरेक्ट लिहूया. सेलिंग प्राइस ऑफ 100 शेअर्स इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स म्हणजे 100 इंटू मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू लिहिताना मी काय करणार बघा, 50 - 10 दिस इज द मार्केट व्हॅल्यू. येस, अँड इज इक्वल टू 100 इंटू 40 इज इक्वल टू 4,000 रुपीज. येस,
4,000 रुपये त्याला फक्त 100 शेअर मिळून विकून मिळालेले आहेत, बरोबर. 100 शेअर्स त्याने काय केले, सोल्ड केले, विकले आणि त्याला एवढे पैसे मिळालेले आहे. आता अमाऊंट रिसिव्ड, आता एवढी अमाऊंट मिळाली का त्याला, नाही. त्याने काय केलं असेल की हे शेअर विकायला कुठल्या तरी एजन्सीकडे तो गेला असेल, त्या एजन्सीने या ठिकाणी दिलेलेच आहे 20 रुपीज ब्रोकरेज आहे. हे 20 रुपीज ब्रोकरेज त्याला इथे लागणार आहेत. मग तो डीलर काय करतो, या 4,000 रुपीजमधून 20 रुपये वजा करून घेतो, कारण त्याचा जो ब्रोकरेज आहे तो भाग जो आहे तो ब्रोकरेजचा काढून घेतो. अँड दॅट्स वाय अमाऊंट रिसिव्ड ऑन सेलिंग इज इक्वल टू, आता सेल केल्यावर अमाऊंट किती रिसीव होईल, तर सेलिंग प्राइस मायनस ब्रोकरेज इज इक्वल टू सेलिंग प्राइस इज 4,000 मायनस व्हॉट इज ब्रोकरेज 20 रुपीज. प्रत्येक ट्रेडला 20 रुपीज आहे. या ठिकाणी असा विचार करायचा नाही की ब्रोकरेजचं पर्सेंटेज दिलेलं नाही आहे आणि मग आपल्याला ब्रोकरेज कशा पद्धतीने काढायचा. इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ट्रेडला ब्रोकरेज हा 20 रुपीज दिलेला आहे. येस. अँड देन अमाऊंट इज 3,980 रुपीज, बरोबर. या पद्धतीने तुम्हाला त्याला अमाऊंट मिळेल. ही मिळणार नाही, ही त्याला मिळालेली अमाऊंट असेल. येस. आता पुढचे 100 शेअर राहिलेले आहेत. रिमेनिंग 100 शेअर्स आर सोल्ड ॲट premium of rupees 75. Yes, and hence what is the market value? Market value of share is equal to face value is 50 rupees plus premium is 75 rupees is equal to, यांची बेरीज करायची आहे, 125 rupees. This is the market value of the remaining 100 shares. Yes. Now the selling price of 100 shares. Selling price of 100 shares is equal to 100 शेअरची पुन्हा मला सेलिंग प्राइस काढावी लागेल. 100 इंटू 125 रुपीज इज इक्वल टू, काय केलं मी, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू, बरोबर. यांचा गुणाकार केला. द अमाऊंट इज 12,500 येस रुपीज. हे मिळालं सेलिंग प्राइस ऑफ 100 शेअर्स. आता सेलिंग प्राइस तर ही झाली, पण अमाऊंट रिसिव्ह त्याला किती मिळतील ॲक्च्युअल. येस. अमाऊंट रिसिव्ड इज इक्वल टू किती मिळतील, तर 12,500 मायनस 20 बिकॉज 20 इज अ ब्रोकरेज, बरोबर आहे. वरती आपण लिहिलेलंच आहे फॉर्म्युला, म्हणून मी खाली काही फॉर्म्युला लिहिला नाही. 12,500 मायनस 20 म्हणजे ब्रोकरेज त्याच्यामधून मी वजा केलेला आहे. किती मिळेल, तर 12,480 रुपीज. 12,480 रुपीज, सॉरी 12,480 रुपीज एवढा त्याला काय मिळाला, अमाऊंट मिळाली. आफ्टर सेलिंग द 100 shares at a premium of rupees 75, and then we calculate the total amount received by D'Souza. D'Souza ने टोटल अमाऊंट किती रिसीव केली, टोटल अमाऊंट रिसीव्ड बाय D'Souza इज इक्वल टू, टोटल अमाऊंट त्याने किती रिसीव केली. आधी त्याला डिव्हिडंड मिळाला 5,000 रुपीज, 5,000 रुपीज प्लस त्यानंतर त्याला मिळाला एवढी अमाऊंट मिळाली आफ्टर सेलिंग द 100 शेअर्स 3,980.
3980 प्लस 100 शेअर हे विकलेले आहेत म्हणून त्याला मिळाले 12,480. 12,480 या सगळ्यांची बेरीज जर केली, इफ यू ॲड ऑल दीज अमाऊंट्स वी विल गेट, आपल्याला जी अमाऊंट मिळते आहे ती अमाऊंट मिळते 21,460. 21,460 एवढी अमाऊंट त्याला हा पूर्ण व्यवहार करून मिळेल आफ्टर रिसिविंग द डिव्हिडंड मिळूनसुद्धा त्याला एवढी अमाऊंट मिळेल. नाव धिस अमाऊंट इज लेस दॅन द टोटल इन्व्हेस्टमेंट. बघा दिसतंय की नाही, टोटल इन्व्हेस्टमेंट त्याने किती केली तर 30,000, बरोबर आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट 30,000, त्याच्यात ब्रोकरेज हा मिळवलेला आहे. ठीक आहे, ब्रोकरेज त्याच्यामध्ये घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल. आपल्याला या ठिकाणी बघा 21,460 दिस अमाऊंट इज लेस दॅन द टोटल इन्व्हेस्टमेंट. त्याने टोटल इन्व्हेस्टमेंट एवढी केलेली आहे आणि एवढी त्याला मिळालेली आहे. अँड दिस अमाऊंट इज, ही अमाऊंट जी आहे ती अमाऊंट काय आहे तर दिस अमाऊंट ही रिसिव्ड, त्याने ती मिळालेली आहे, ती त्याला मिळालेली आहे. अँड दॅट्स वाय दिस इज लेस अँड दॅट्स वाय ही इन्कर्ड अ लॉस. म्हणजे देअर इज अ लॉस. मग इथे मी म्हणून अमाऊंट रिसिव्ड इज लेस दॅन टोटल इन्व्हेस्टमेंट अँड हेन्स देअर इज अ लॉस. त्या ठिकाणी लॉस होईल. आणि मग कितीने लॉस होईल तुम्हाला ते काढता येईल, ते काही फार विशेष नाही आहे. कितीने लॉस होईल, बाय हाऊ मच, ते तुम्हाला त्या ठिकाणी सहज काढता येईल. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल्समध्ये आपल्याला काय करायचं आहे तर GSTवर उदाहरणं सोडवायचे. आता हे झालं आपल्याला शेअर्सच्या बाबतीत. एक प्रॉब्लेम सेट 4.4 जो होता त्यामध्ये सगळ्या शेअर्सच्या बाबतीत विचार केलेला होता आणि शेअरचा कन्सेप्ट त्या ठिकाणी होता. आता प्रॉब्लेम सेट 4A, या ठिकाणी 2 प्रॉब्लेम सेट आपल्याला दिलेले आहेत. 4A हा जो आहे याच्यामध्ये GSTचे मॅक्झिमम उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. पुन्हा आपण थोडंसं आठवूया, आपण रिमेंबर करूया की आपल्याला GSTमध्ये काय काय होतं. कारण बऱ्याच वेळा असं असतं की आपण ज्यावेळेस उदाहरणं सोडवायला जातो त्यावेळेस मागचं आपल्याला फारसं काही लवकर आठवत नाही. आणि म्हणून GSTवर आपण काय काय शिकलेलो आहोत तर 2 प्रकारचे GST असतात, CGST, SGST, बरोबर आहे. त्याचे रेट्स ठरलेले असतात, फिक्स असतात, आपल्याला दिलेले असतात, त्याप्रमाणे मला GST काढावे लागेल. त्यानंतर त्याची मार्केट व्हॅल्यू काय असेल, डिस्काउंट दिलेला असेल त्या पद्धतीने वजा करावं लागेल. येस, या पद्धतीने आपल्याला तिथे GST काढावा लागेल. त्यानंतर आपल्याला हे पण आपण शिकलेलो आहे की टॅक्स इनव्हॉइस कशा पद्धतीने तयार करायचं. टॅक्स इनव्हॉइसमध्ये कोणकोणत्या बाबी त्या ठिकाणी आवश्यक असतात. GST अँड SGST इज अ सेम. दिस इज द हाफ ऑफ द GSTच्या निम्मे ते असतात CGST आणि SGST. या बाबी आपण लक्षात ठेवायच्या आणि मग आपण हे उदाहरणं सोडवण्यासाठी या ठिकाणी घेऊयात की हे आठवल्यानंतर मग आपल्याला ते सोपं जातं. Now let us try to solve the examples which are given in the problem set 4A. The second example is given because the first question is objective type and this question is very easy. You can easily solve all these questions from that objective type question. Now the second question is a dealer has given 10% discount on showpiece. एक शोपीस आहे, त्या शोपीसला 10% डिस्काउंट दिलेला आहे. शोपीसची व्हॅल्यू आहे ऑफ ₹25,000. हां, एक मुद्दा मी या ठिकाणी लिहिणार आहे. डीलर हॅज गिव्हन 10% डिस्काउंट ऑन शोपीस ऑफ ₹25,000. GST ऑफ 28 वॉज चार्जड ऑन डिस्काउंटेड प्राइस. नाउ फाइंड द टोटल अमाउंट शोन इन द टॅक्स इनव्हॉइस. येस, and what is the amount of CGST and what is amount of GST. Example is very simple. Yes, 10% discount दिलेला आहे त्या शोपीसवर. we can say that the market price of that showpiece is 25,000
अँड ऑन दॅट प्राईज द शॉपकीपर गिव्हन ऑर डीलर गिव्हन द 10% डिस्काउंट, त्याने 10% डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे सुरुवातीला मी या ठिकाणी लिहिणार मार्क्ड प्राइस ऑफ शोपीस इज इक्वल टू ₹25,000. येस, 10% डिस्काउंट, त्याच्यावर 10% डिस्काउंट दिला आहे. 10% डिस्काउंट ऑन मार्क्ड प्राइस. या मार्क प्राईजवर त्याने 10% डिस्काउंट दिला म्हणजे कसं काढणार 25,000 इंटू 10/100. येस, 25,000 इंटू 10/100 या पद्धतीने त्याने काय दिलं, त्याच्यावर डिस्काउंट दिला. तो डिस्काउंट किती दिलेला आहे तो कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट द डिस्काउंट, टोटल डिस्काउंट गिव्हन बाय द डीलर इज इक्वल टू 2 0 2 zeros 250 मीन्स 2,500 रुपीज या ठिकाणी डिस्काउंट दिला गेला. येस, मग आता डिस्काउंटची व्हॅल्यू वजा करावी लागेल आपल्याला. कशासाठी? टॅक्सेबल व्हॅल्यू. मला GST काढायचं आहे. मग GST कोणत्या किमतीवर काढणार त्यांनी म्हटलेलं आहे पुढे. आपण पुन्हा उदाहरण वाचूया. 28% GST वॉज चार्जड ऑन, द वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट, डिस्काउंटेड प्राईस. मग आपल्याला डिस्काउंटेड प्राईस मीन्स द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द शोपीस. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ शोपीस इज इक्वल टू किती आहे टॅक्सेबल व्हॅल्यू? काय करावं लागेल मला तर मार्क्ड प्राईस दॅट इज 25,000 मायनस डिस्काउंट 2,500 इज इक्वल टू मला मिळेल डिस्काउंट वजा जाता मला या ठिकाणी प्राईस त्या याची मिळेल, त्याच्यातून आपल्याला वजा करावं लागेल म्हणजे 22,500. 22,500. Yes, this is the taxable amount. This is the taxable value, and on that taxable value we must find the GST. याच्यावरच आपल्याला GST काढायचा आहे. Yes, GST is equal to, now GST is equal to 28% GST आहे. आपण लिहूया 28% GST on that price is equal to 22,500 into 28/100. 2 zeros are again cancel here, means 225 into 28. Yes, यांचा गुणाकार आपण करायचा तो होईल 6,300. Yes, this is the GST. मग आता GST मिळाल्यानंतर मला CGST आणि SGST, इट इज व्हेरी सिम्पल. टोटल अमाऊंट इन टॅक्स इनव्हॉइस. आता आपल्याला काय काय काढायचं आहे बघा. उदाहरणामध्ये आपल्याला दिले आहे की टू फाइंड द टोटल अमाऊंट, फाइंड द टोटल अमाऊंट शोन इन द टॅक्स इनव्हॉइस. कोणाची? शो पीसची. म्हणजे आपल्याला टोटल अमाऊंट काढायची. टोटल अमाऊंट इज इक्वल टू discounted price that is 22,500. this is the discounted price. Yes, plus 6,300 is equal to price येईल मला 28,800 rupees. Yes, this is the total amount of the शो पीस इन अ टॅक्स इनव्हॉइस. टॅक्स इनव्हॉइसमध्ये या पद्धतीची अमाऊंट तुम्हाला मिळेल. मग GST किती पेड होईल? GST कशा पद्धतीने काढतो आपण? CGST आणि SGST. राईट हिअर CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू GST/2 मीन्स 6,300 डिवायडेड बाय 2. डिवायडेड बाय 2 केलं तर मला मिळेल 3,150. येस, दिस इज द CGST अँड SGST. अशा प्रकारे मला GST कॅल्क्युलेट त्या ठिकाणी करावं लागेल. येस, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया.
a ready-made garment shopkeeper gives 5% discount on dress of rupees 1000 and charged 5% GST on remaining amount, then what is the purchase price or purchase value of the dress for the customer? Yes, ready-made garment shopkeeper gives 5% discount on the dress of rupees 1000. Yes, now the cost of that dress is 1000. On that price he gave the discount. आपण तो विचार करूया. एक्झाम्पल इज अगेन व्हेरी सिंपल. कॉस्ट प्राइस ऑफ ड्रेस, गारमेंट म्हणूया आपण त्याला. कॉस्ट प्राइस इज इक्वल टू रुपीज 1000. डिस्काउंट इज इक्वल टू 5%. येस, मग आता 5% डिस्काउंट आहे, तर मला टोटल डिस्काउंट किती मिळेल ते काढावं लागेल. डिस्काउंट इज इक्वल टू 1000 इंटू 5/100 इज इक्वल टू 2 zeros again, means 5 into 10, that is 50 rupees. Yes, 50 rupees is a discount on that garment. Taxable amount is equal to 1000 minus 50 is equal to 950 rupees. This is the taxable amount. Yes, या टॅक्सेबल अमाऊंटवर 5% GST चार्ज्ड देअर. 5% GST चार्ज झालेला आहे. फार सोपं आहे. मग पुन्हा आपल्याला GST काढावं लागेल. GST 5% इज इक्वल टू 5% GST ऑन द टॅक्सेबल व्हॅल्यू, मीन्स 950 इंटू 5%, 5/100, 0 0 कॅन्सल, मीन्स 95 इंटू 5. किंवा आपण या ठिकाणी करू 5 1 5, 5 2 10 असंही करता येईल. इथे येईल 47.50, म्हणजे 95 डिवायडेड बाय 2, 47.50. दॅट इज द GST. देन परचेस प्राइस. परचेस प्राइस इज द प्राइस इन द टॅक्स इनवाइस. टॅक्स इनवाइस म्हणजे टोटल प्राइस किती येते ती GST लावूनच आपल्याला मिळते, म्हणून परचेस प्राइस मी म्हणतो. परचेस प्राइस इज इक्वल टू 950. डिस्काउंटेड प्राइस, डिस्काउंट वजा करून एवढी प्राइस आहे, प्लस GST 47.50 अँड इज इक्वल टू, या ठिकाणी यांची बेरीज करायची, ती येईल 997.50. येस, दिस इज द cost of that total cost, or we can say that final cost of the garment. Yes, it is very very simple. तर अशा पद्धतीने GST वरची उदाहरणं आपल्याला सोडवावे लागतात. उदाहरणं फार सोपी आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल नंबर 4. नाउ अ डीलर फ्रॉम सुरत सोल्ड कॉटन क्लॉथ्स टू अ ट्रेडर इन राजकोट. सुरत इन गुजरात, राजकोट इन गुजरात. येस, म्हणजे स्टेट टू स्टेट आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कॉटन क्लॉथ इज ₹2.5 lakhs. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST ॲट 5% पेड बाय द ट्रेडर इन राजकोट. राजकोटमधल्या त्या याने 5% GST पेड केलेला आहे, तर त्याने टोटल किती GST पेड केला. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. Example is very simple. The taxable value is 2,50,000 and GST is paid 5%, means 5% of 2,50,000. Yes, the total amount we get 12,500, and this 12,500, this is the GST paid by the trader in Rajkot. अगदी सोपं उदाहरण आहे, ते तुम्हाला सहज सोडवता येईल. एक्झाम्पल नंबर 4. आता आपण एक्झाम्पल नंबर 5 कडे जाऊया. एक्झाम्पल नंबर 5 इज गिवन. श्रीमती मल्होत्रा परचेस्ड द सोलर पॅनल्स फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹85,000. सोलर पॅनल्स घेतलेले.
श्रीमती मल्होत्रा परचेज द सोलर पॅनल्स फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹85,000. मी उदाहरण पूर्ण वाचतो. शी सोल्ड देम फॉर ₹90,000. द रेट ऑफ GST इज 5%. फाइंड द ITC ऑफ श्रीमती मल्होत्रा. मल्होत्राने किती ITC पेड केलेला आहे ते काढायचं आहे. अँड व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल बाय हर. येस, तिचं ITC किती आणि त्या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे GST पेएबल बाय हर. येस, तिचं ITC किती आणि GST कसा त्यांनी पेड केलेला आहे. श्रीमती मल्होत्रा परचेस्ड solar panels for the taxable value of ₹85,000. Yes, taxable value, right here, taxable value is equal to 85,000. Yes, and GST is charged 5%. Yes, मग आता इनपुट टॅक्स पेड ऑन परचेस, बघा त्याने परचेस केलेला आहे म्हणजे इनपुट टॅक्स आपण म्हणूया. इनपुट टॅक्स पेड ऑन परचेस इज इक्वल टू 85,000. याच्यावर 5% मला काढायचं आहे. 5% दॅट इज 85,000 इंटू 5/100. झिरोज आर कॅन्सल, मीन्स 850 इंटू 5. याला 5ने गुणायचं आहे. गुणाकार किती येतो आहे? 4,250 rupees. Yes, this is the amount and this is the ITC. Yes, this amount is a ITC. ITC is equal to 4,250 rupees. Yes, की इथे म्हणूया आपण रुपीज 4,250. दिस इज द ITC. मग आता टॅक्सेबल व्हॅल्यू ऑन सेल त्याने काय केलं, तो सेल केला. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑन सेल बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑन परचेस दिस इज ITC अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑन सेल इज इक्वल टू 90,000. येस, अँड मग 90,000 वर जो टॅक्स येईल 5% GST, दिस इज द आउटपुट टॅक्स. येस, येन्स राईट युअर आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स इज इक्वल टू किती आहे? 5% ऑन 90,000. 90,000 इंटू 5/100 अँड इज इक्वल टू, अगेन 2 zeros आर कॅन्सल हियर. 9 इंटू 5 दॅट इज 45. 4,500 rupees. दिस इज द आउटपुट टॅक्स. नाउ GST पेएबल, वी नो दॅट द फॉर्म्युला GST पेएबल. GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट tax minus ITC. Output tax is 4,500 minus ITC is 4,250 and is equal to ₹250. And this is the GST paid by the Malhotra. ॲक्च्युअल GST त्याने एवढा पेड केलेला आहे, कारण ITC त्याने आधी वजा करून घेतला आपण. आउटपुट टॅक्स मायनस ITC. द टोटल GST शी पेड इज 250 rupees. येस, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 कडे आपण जाऊया. अ कंपनी प्रोव्हाइडेड झेड सिक्युरिटी सर्व्हिसेस फॉर टॅक्सेबल. बघा आता इथे सर्व्हिसचा प्रश्न आला. येस, म्हणजे सेवा पुरवणे. आतापर्यंत आपण गुड्सच्या बद्दल विचार केला. अ कंपनी प्रोव्हाइड झेड सिक्युरिटी सर्व्हिसेस फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹64,500. रेट ऑफ GST इज 18%. रेट ऑफ GST इज 18%. कंपनी हॅड पेड GST ऑफ ₹1,550 for laundry services and uniforms etc. What is the amount of ITC? Find the CGST and SGST. मग आपल्याला माहिती आहे की झेड सिक्युरिटी सर्व्हिस जर प्रोव्हाइड केलेली आहे फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 64,500. येस, नाउ फर्स्ट राईट हियर टॅक्सेबल व्हॅल्यू.
taxable value is equal to 64,500. Yes, this is the taxable value. What is GST paid on that? GST is equal to 18%. GST is 18%. Now find the 18% on 64,500. 18% GST on 64,000 on taxable value म्हणूया आपण. Taxable value याच्यावर मला 18% GST काढायचा आहे. How we write? 64,500 into 18/100 is equal to, तुम्ही जर हे कॅल्क्युलेट केलं, पुन्हा या ठिकाणी 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 645 into 18. The product is 11,610 rupees. Yes, 11,610 rupees. This is the GST paid. Yes. Now company had paid rupees 1,550 GST on laundry uniforms. Yes. मग आता ITC आला तो. Yes, ITC is equal to 1,550 rupees. This is the ITC for that. मग actual GST किती पेड होईल? Company had paid this, means amount of GST payable is equal to output tax minus ITC. Output tax minus ITC is equal to, output tax is 11,610 minus 1,550 is equal to 10,060 rupees. वजाबाकी करून घ्यायची आपण 10,060 रुपीज. ही सरळ आपल्याला प्रत्येक स्टेपमध्ये आपल्याला स्वतः सोडवून बघायचं आहे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ह्या ज्या बाबी आहेत ह्या स्वतः करून पाहिल्या पाहिजे. डिफरन्स असेल, डिफरन्स करून पाहायचा, पर्सेंटेज काढायचे, स्वतः करायचे. त्याप्रमाणे तुम्ही जर केलं तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही. कारण या ठिकाणी कसं असतं, वेळ कमी असतो आणि त्यामुळे ते कॅल्क्युलेशन करणं हा जो भाग आहे, हा कॅल्क्युलेशन करण्याचं एक स्किल आहे. ते स्किल आपल्याला यायला हवं. त्यामुळे आपण कॅल्क्युलेशन या ठिकाणी फक्त प्रोसेस समजून घ्या. हाऊ वी गो थ्रू विच प्रोसेस, किंवा आपण कसं जायचं, कोणत्या प्रोसेसने जायचं, एवढं फक्त या ठिकाणी समजून घ्यायचं. लेट CGST इज इक्वल टू SGST मला काढायचं आहे, इज इक्वल टू 1/2 इंटू GST इज इक्वल टू 1/2 इंटू दिस अमाऊंट. विच अमाऊंट? 10,060. येस, यांचं पुन्हा 2ने त्याला भागायचं. आलेली अमाऊंट दॅट इज द CGST अँड SGST फॉर दॅट कंपनी. येस, अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी एक्झाम्पल्स सोडवता येतात. GSTवरची उदाहरणं तसे पाहायला गेले तर खूप सोपे आहे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला माहिती पाहिजे की आपण पर्सेंटेज आपल्याला काढता आलं पाहिजे. आउटपुट टॅक्स मायनस ITC हा एक फॉर्म्युला. अमाऊंट ऑफ GST पेएबल किंवा ॲक्च्युअल अमाऊंट. कसं असतं ट्रेडिंगमध्ये, त्या डीलिंगमध्ये अशा पद्धतीचे GST प्रत्येकजण आकारतं. म्हणून ITC म्हणजे काय ते नीट समजून घ्या. कारण बऱ्याच वेळा न समजल्यामुळे आपण ही किंमत का वजा करायची, ही त्याच्यातून का वजा करायची, असे अनेक प्रश्न आपल्या पुढे निर्माण होतात. ठीक आहे, ते निर्माण होणे याच्यासाठी थोडंसं सातत्याने ते बघत राहायचं, सातत्याने त्याचा अभ्यास करत राहायचा, सातत्याने त्याचा सराव करत राहायचा. अशा पद्धतीने तुम्हाला ते करावं लागेल. ओके, आता पुढच्या तासाला आपण पुढचे काही नवीन उदाहरणं, काही शेअर्सवरचे, काही GSTवरचे आणि काही हॉट प्रॉब्लेम्स हे पण आपण सोडवून घेणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया. उद्याच्या तासाला पुन्हा भेटूया. ओके, धन्यवाद.